भगवते वासुदेवाय. श्लोक 22 ते 25. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. नैनै छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. शब्दार्थ. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे बदलून नवीन वस्त्रे घेतो त्याप्रमाणे आत्मा नवीन शरीर धारण करतो. आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. असा न कापला जाणारा, न जाळता येणारा, न भिजणारा आत्मा सर्वव्यापी, नित्य, सनातन आहे. अव्यक्त, अचिंत्य, विकाररहित आहे. त्यामुळे शोक करणे योग्य नाही. भावार्थ. गीतेत आत्म्याला खूप महत्त्व आहे. शरीराला फक्त व्यक्त होण्याचे एक माध्यम मानले आहे. आत्म्याचे अस्तित्व आणि पुनर्जन्म गृहीत धरून तत्वज्ञान मांडले आहे. जन्माला येऊन नेमून दिलेले कार्य करायचे आणि देह सोडून त्यागून पुढच्या ध्येयाकडे वाटचाल करायची, आत्म्याची प्रगती करायची असे गीता सांगते. जसे मनुष्य एक वस्त्र बदलून दुसरे परिधान करतो तितक्याच सहजतेने देह त्यागावा. ना मरणाऱ्याने दुःख करावे ना मागे राहणाऱ्याने. शरीराचा जन्म मृत्यू अटळ आहे, त्यामुळे शरीरात गुंतायचे नाही. आत्मा अमर आहे हे मुख्य गृहीतक आहे, मूळ धारणा आहे. आत्मा म्हणजे चैतन्य, शक्ती, ज्यामुळे शरीर जिवंत असते. ती शक्ती शरीर नाहीसे झाले तरी असतेच, फक्त शरीराशिवाय ती आपण पाहू शकत नाही. नाती, संसार हे मोहमयी मानले आहे. त्याचा उपभोग घ्यावा पण त्यातच गुंतू नये. त्यामुळे भगवान म्हणतात की शोक कशासाठी करायचा? शरीरासाठी असेल तर ते कधीतरी नष्ट होणारच आहे. नात्यांसाठी असेल तर ती तू निर्माण केलीस. मी तुला एकाला आपलं आणि एकाला परक मान असं सांगितलंच नाही. कर्म जाण आणि न्यायाच्या बाजूने लढ. तू ज्यांना आपले मानतोस ते अन्याय करत असतील तर त्यांना विरोध करणे हे तुझे कर्तव्य आहे. आत्म्याची उन्नती साधायची आहे. आत्मा कधीही नष्ट होत नाही. विरोध करणे म्हणजे नेहमीच युद्ध आणि हत्या करणे असे नाही. आपल्यापेक्षा वयाने, मानाने, ज्ञानाने जे मोठे असतील त्यांना उलट बोलणे, त्यांची निंदा करणे, त्यांचा अपमान करणे, त्यांच्या आज्ञा न पाळणे हे हत्येसमान आहे. स्वतः दिलेला शब्द न पाळणे हाही अपराध आहे. मानवतेच्या कामासाठी न्यायाची बाजू असेल तरच या गोष्टी कराव्यात. तारतम्य, सत्सद्विवेक बुद्धी, विचारांचा समतोल, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्थैर्य या गोष्टी सांभाळणे ही तारेवरची कसरत आहे, जी दैनंदिन जीवनात करावी लागते. त्यासाठी आत्म्याची साद ऐकली पाहिजे. चैतन्याचा आवाज ऐकू, आपले अस्तित्व अनुभवू, यातच आपले कल्याण आहे. श्लोक 26 ते 28. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. जातस्य हि ध्रुवोर्मृत्युर्ध्रुवै जन्ममृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. शब्दार्थ. जरी तुला वाटत असेल की आत्म्याला जन्ममरण आहे तरी तू शोक करणे उचित नाही, कारण ज्याला जन्म आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. ज्या गोष्टीला उपाय नाही त्याविषयी शोक करणे योग्य नाही. जन्माच्या आधी दिसत नाही आणि मृत्यूनंतर काय होणार हेही माहीत नाही, अशा गोष्टींचे दुःख करून उपयोग नाही. भावार्थ.
आपल्याला जे हवं असतं ते नेहमी होईलच असे नाही. आपल्याला आवडेल ते सर्व मिळेल असे नाही. परिस्थिती आपण फार बदलू शकत नाही, ती आहे तशी स्वीकारावी लागते. बदल आपल्यात करावा लागतो. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण अपेक्षा करणं सोडत नाही. न संपणाऱ्या अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. अगदी मुक्ती हवी हाही लोभ आहे. मुक्तीची अपेक्षाही ठेवू नये असे संत सांगतात. आपल्या जीवलगांपासून दूर होणं वेदनादायी असलं तरी अनेकदा त्याला पर्याय नसतो. म्हणून जवळ आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण भरभरून जगला पाहिजे. आहे त्या परिस्थितीत जे चांगले आहे तेच नेहमी बघावे, आनंदात जगावे. नंतर हळहळून उपयोग नसतो. परिस्थिती कधीही कायम राहत नाही. आता आहेत ते दिवस जातील हे सत्य आहे. सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख हा पाठशिवणीचा खेळ सतत चालू असतो. प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट बाजू असतेच. अनेकदा आपल्याला ती कळत नाही. जे आपल्याला माहीत नाही त्याविषयी उगीच कल्पना करून घाबरू नये, दुःखी होऊ नये. सत्य आपल्या कल्पनेपेक्षा खूपदा वेगळे असते. चांगले ते बघावे, वाईट विसरून जावे. मानसिक स्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. श्लोक 29 आणि 30. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. शब्दार्थ. एखादा योगीच नवल पाहावे तसे या आत्म्याला पाहू शकतो. अशा महापुरुषांपैकी कोणीतरी एखादाच आश्चर्य असावे त्याप्रमाणे त्याचे वर्णन करू शकतो. अधिकारी पुरुषच या आश्चर्याविषयी ऐकतो. अर्थात ऐकणारे याला जाणतीलच असे नाही. देहात असलेल्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही हे जाणून तू दुःख करू नकोस. भावार्थ. आत्मा हे जगाच्या आरंभापासूनच एक रहस्य आहे. तो असतो पण दिसत नाही. त्याला अनुभवावे लागते. डोळ्यांना जे दिसते तेही आपण जाणू शकत नाही, मग जे दिसत नाही त्याला कसे जाणणार? त्याला नाकारणे अगदी साहजिक आहे. अनेक योग्यांनी तप करून आत्म्याला बघण्याचा प्रयत्न केला. योग्य वागले की साधला जातो तो योग. नियमानुसार वागून योग साधता येतो. सिद्ध होण्यासाठी अनेक जन्मांची साधना लागते. आहार, विहार, विचार शुद्ध लागतात. मी म्हणजे शरीर नाही असे म्हणून योग साधला जात नाही. अहम ब्रह्मासी हे म्हणणे वेगळे आणि ते जाणणे वेगळे. जेव्हा हा मी संपेल तेव्हा साधनेला खरी सुरुवात होते. अहम जाणे हे कर्म कठीण काम आहे. हजारात एखादा अहम कमी करतो. हजारात एखादा योग साधना सुरू करतो. हजारात एखाद्याला साधना जमते. हजार साधकात एखादा समाधी अवस्थेत पोचतो. त्यात एखादा सिद्ध होतो ज्याला आत्मब्रह्म दिसते. हजार सिद्धात एखादा आत्म्याचे वर्णन करू शकतो. हे वर्णन करणारी व्यक्ती आत्मा जाणू शकत नाही, कारण ती अनुभवण्याची गोष्ट आहे, ऐकण्याची नाही. आंब्याचे वर्णन करणारा माणूस आंबा गोड आहे सांगेल, छान आहे सांगेल, पण म्हणजे नक्की कसा आहे हे जो खाईल त्यालाच कळेल. अर्थात असे सिद्ध पुरुष भेटणे ही देखील भाग्याची गोष्ट आहे. आपली तितकी योग्यता असल्याशिवाय अशी माणसे आपण ओळखू शकत नाही. ज्याप्रमाणे आकाश निरभ्र असेल तरच चंद्र दिसतो, त्याप्रमाणे आपले मन निर्मळ असेल तरच असे अनुभव ऐकायला मिळतात. कोणी सांगत असेल की माझे ध्यान लागते, मला आत्मा दिसतो, त्यावर विश्वास ठेवू नये, कारण आधी आपण इतके अधिकारी आहोत का हा प्रश्न आहे. अस्थानी मान देऊ नये आणि कोणाचा अपमानही करू नये. जो सिद्ध आहे त्याची सिद्धता कुठेतरी त्याच्या आचारात, विचारात दिसून येते. गुरु पारखून करावा. योग्य व्यक्ती सापडेपर्यंत फक्त नामस्मरण, योग्य आचरण हेही पुरेसे आहे. ज्याची त्याला खूण पटते. आत्मा हाच सत्य आहे, शरीर नाशवंत आहे. याचा अर्थ शरीराची आबाळ करा असा नाही. शरीराची निगा अवश्य राखा, पण चोचले पुरवू नका, फाजील लाड करू नका इतकेच. उदाहरणार्थ कधीतरी वडापाव खाणे ठीक आहे,
रोज खावासा वाटला तर ते समर्थनीय नाही. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या योगाच्या पायऱ्या आहेत. यात आपण कुठे आहोत हे नक्की शोधूयात. ऋषीमुनींनी, योगी आणि संतांनी सांगितले की आत्मा आहे, त्याच्यामुळे शरीरात चैतन्य असते, यावर विश्वास ठेवू. आत्म्याची उन्नती होईल असे वागू. निराशा, राग, दुःख या गोष्टीपासून दूर राहू, संयमाने वागू. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.